अध्याय 25 कथाभाग। वेदधर्मा दीपकाला पुढे सांगू लागले। सोमवंशामध्ये पूर्वी एक राजा होऊन गेला। त्याचे नाव शत्रुजित होते। त्याला एकच पुत्र झाला। त्याचे नाव ऋतुध्वज होते। त्यावेळी नर्मदेच्या तीरावर गालव नावाचा एक ऋषी होता। त्याच्या यज्ञप्रसंगी पातालकेतू नावाचा दैत्य येऊन यज्ञाचा विध्वंस करी। तेव्हा मुनींनी प्रार्थना केली आणि आश्रमात एक दिव्य घोडा प्रकटला। त्याच वेळी आकाशवाणी झाली की हा घोडा नेऊन ऋतुध्वज राजपुत्राला दे, म्हणजे तो याच्यावर बसून दैत्याला मारील। गालव तो घोडा घेऊन शत्रुजितापाशी गेले व सर्व हकीकत सांगितल्यावर ऋतुध्वज त्याच्यासह आश्रमात गेला। यज्ञ सुरू होताच दैत्य डुकराचे रूप घेऊन धावत आला आणि राजपुत्राने त्याच्यावर बाण सोडला। तो नेमका छातीवर लागला, पण तो डुक्कर न मरता जखमी होऊन पळाला। राजकुमार त्याचा पाठलाग करीत एका गुहेत शिरला। पुढे गेल्यावर त्याला एक महाल दिसला। आत एक तरुणी चेंडू घेऊन एकटीच बसली होती। राजपुत्राला पाहताच ती उठून माडीवर गेली व तोही मागून गेला। तिथे मंचकावर एक तरुणी उदासवाणी अशी बसली होती। ऋतुध्वजाला पाहताच ती बेशुद्ध होऊन पडली। राजपुत्र तिथून मागे जाण्यासाठी वळला, तेव्हा त्या अदोगरच्या तरुणीने त्याला थांबवले व मदत करण्याची विनंती केली। ती पलंगावर बसलेली तरुणी विश्वावसू गंधर्वाची कन्या व तिची मैत्रीण होती। पातालकेतूने त्या दोघींना पळवून आणले होते। गंधर्व कन्येचे नाव मदालसा आहे व तिचे नाव कुंडला आहे, हे त्याला तिच्या बोलण्यावरून कळले। ती म्हणाली की तुझ्या हातूनच दैत्याचं मरण आहे असे कामधेनूने तिला सांगितले आहे। तेव्हा तिने सुचवले की तू पातालकेतू दुसऱ्या दिवशी विवाहासाठी तयारी करून येणार आहे, तरी त्याने थांबावे व दुसऱ्या दिवशी पातालकेतू व त्याचा भाऊ तालकेतू यांचा समाचार घ्यावा। नंतर त्याने मदालसेबरोबर विवाह करून तिला घेऊन जावे। त्यानंतर तपस्या करण्यासाठी ती सुद्धा हिमालयात निघून जाईल।